लग्न जुळवताना वर आणि वधूची रास पाहणं किती महत्वाचं आहे आणि कोणत्या राशी किती जुळवून घेऊ शकतात. राशी पाहिल्या नाही तर काही दुष्परिणाम होतात का? कारण कधी कधी पूर्ण कुंडली जुळते तर राशीमुळे समस्या येतात आणि कधी रास जुळली तर इतर दोषांमुळे संसार तुटू शकतो. आता एवढंच नाही तर काही राशींच्या जोड्या आहेत ज्या लक्ष्मी नारायणासारख्या असतात आणि काही राशींच्या जोड्या या शिव पार्वती सारख्या असतात. आता ज्यांची लग्न झालेली आहे किंवा ज्यांची लग्न जुळलेली आहेत त्यांची जोडी शिव पार्वती सारखी आहे की लक्ष्मी नारायणासारखी, हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लग्न जुळवताना वर आणि वधूची रास म्हणजे जन्म राशी पाहणं हे ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. तर वैदिक ज्योतिषात लग्नासाठी मुख्यतः कुंडली मिलन, ज्यात अष्टकूट गुण मिलन केले जातात, ज्यात एकूण 36 गुण जुळवले जातात. यात रास म्हणजे चंद्रराशी ही एक महत्त्वाची भूमिका बजावते, कारण चंद्रराशी व्यक्तीचा स्वभाव, भावना, मानसिकता आणि वैवाहिक सुखाशी थेट संबंधित असते. आता लग्न जुळवताना रास किती महत्त्वाची आहे, तर रास जुळवणं हे अष्टकूट मिलनातील भकुटकूट आणि गण, योनी, नाडी इत्यादींशी जोडलेले असते. जर दोघांची रास एकच असेल तर काही वेळा भकुट दोष येऊ शकतो, ज्यामुळे गुण कमी पडतात. आता फक्त रास पाहून लग्न ठरवणं चुकीचं ठरू शकतं, कारण पूर्ण कुंडलीत मंगळ दोष, नाडी दोष, ग्रहमैत्री, 7व्या घराचे स्वामी, दशा, अंतर्दशा इत्यादी सर्व पाहिले जातात. ज्योतिषानुसार 36 पैकी किमान 18 गुण जुळवणं आवश्यक मानले जातात. आता 18 पेक्षा कमी गुण असतील तर लग्न यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी असते. यात समस्याही येऊ शकतात. 18 ते 25 गुण जुळले तर चांगले आणि सामान्य वैवाहिक जीवन जगता येऊ शकते. 25 ते 32 गुण खूप चांगले असतात, यामुळे सुखी संसार होतो. 32 ते 36 गुण जुळले तर उत्कृष्ट, दुर्मिळ आणि परफेक्ट जोडी मानली जाते. म्हणूनच रास हे महत्त्वाचे आहे, पण पूर्ण कुंडली मिलन हेच मुख्य आधार आहे. केवळ रास जुळली म्हणून लग्न करणं किंवा न करणं हेही अपूर्ण ठरू शकतं. मंडळी, रास महत्त्वाची आहे, पण पूर्ण कुंडली, स्वभाव, शिक्षण, कुटुंब आणि प्रेम हेही सर्व महत्त्वाचं आहे. ज्योतिष मार्गदर्शक आहेच, निर्णय तुमचा आहे. तुमची रास कोणती आहे आणि तुमच्या पार्टनरची रास कोणती आहे कमेंट करून नक्की सांगा. आता काही जोड्या ह्या शिवशक्तीचं प्रतीक मानल्या जातात तर काही जोडी लक्ष्मीनारायणाचं प्रतीक मानले जातात. आता रास पाहिली नाही तर लग्न होऊ शकतात का, हाही प्रश्न आहे आणि अनेक जण विचारतात. तर याचं उत्तर आहे होय. राशी पाहिल्या नाही तर लग्न पूर्णपणे होऊ शकतं आणि अनेकदा सुखी संसारही होतो. पण हे इतकं सोपं नाही. वैदिक ज्योतिषात रास पाहणं महत्त्वाचं आहे, पण ते एकमेव निर्णायक मानलं जात नाही. जसं ज्योतिषशास्त्रानुसार अष्टकूट मिलनात भकुटकूट हे थेट चंद्र राशीवर अवलंबून असते. राशीमध्ये 1-12, 5-9 किंवा 6-8 असं अंतर असल्यास भकुट दोष येतो, ज्यामुळे गुण कमी होतात आणि दाम्पत्य जीवनात आर्थिक ताण, स्वास्थ्य समस्या, संतान किंवा वैवाहिक कलह येऊ शकतात. पण हे दोष परिहार म्हणजे काट असू शकतात. जसे दोघांची राशी स्वामी मित्र असतील, दोघांचे नवमान शेष एकच असते, चंद्र मजबूत असेल किंवा इतर गुण उत्तम असतील. काही ज्योतिषी म्हणतात की भकुट दोष असूनही 25च्या अधिक गुण असल्यास किंवा दशा शुभ असल्यास लग्न यशस्वी होतं. आता रास न पाहिल्यास काय होऊ शकतं, तर जर दोघांचे स्वभाव, शिक्षण, मूल्य, प्रेम आणि विश्वास जुळले तर राशीचा दोष फारसा प्रभाव पाडत नाही. ज्योतिषी स्वतः म्हणतात कुंडली जुळते किंवा नाही हे हमखास नाही, प्रारब्ध आणि मेहनत महत्वाची. याविषयी नकारात्मक बोललं जातं की भकुट दोषामुळे आर्थिक, शारीरिक, मानसिक ताण येऊ शकतो, पण हे नेहमीच होतं असं नाही. यावर उपाय आहेत, जसे पूजा करणं, दान करणं, रत्न परिधान करणं. यामुळे दोष कमी करता येऊ शकतो. आता रास महत्वाची आहे, पण रास ही भावनिक अनुकूलता दाखवते. पण पूर्ण कुंडली पाहणं गरजेचं आहे. फक्त रास जुळली म्हणून लग्न करणं किंवा न करणं हेही चुकीचं ठरू शकतं आणि उलट रास न जुळता लग्न करूनही सुखी जीवन जगता येऊ शकतं. लक्ष्मी नारायणाचा जोडा कसा शोभेल आणि शिव पार्वती सारखी अटूट, दिव्य आणि गहन प्रेमाची जोडी कोणत्या राशींची असते हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सुचवा. त्या संबंधित योग्य माहितीचा पुढील व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ. तर मंडळी, रास पाहणं हे खूप महत्त्वाचं आहे, पण राशी न पाहिल्या तर दुष्परिणाम घडतात का? कारण कधी कधी पूर्ण कुंडली जुळते तरी राशीमुळे समस्या येऊ शकतात आणि कधी रास जुळली तरी इतर दोषांमुळे संसार तुटू शकतो. पण खरं सुख प्रेम, समजूत आणि मेहनतीमधून येतं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.
आणि आधी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीनारायण जोडी आणि शिवपार्वती जोडी यात काय फरक आहे, कोणत्या राशीच्या जोड्या दोन्ही देव दाम्पत्यासारख्या शोभतात आणि तुमची रास कोणती आहे, तुमच्या पार्टनरची रास कोणती आहे, कमेंटमध्ये आवर्जून सांगा. हे सगळे डिटेल्स, गुणमिलन, दोषांचे उपाय आणि खास टिप्स जाणून घ्यायचे असतील तर आमचे पुढचे व्हिडिओ नक्की बघा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.